कसं केलेले आहेत ऐका. तरी अवतार विश्वतारवया, तरी अवतार विश्वतारवया, शांतीबरोबर नाथ आहे वर्णन करण्यात आलेले आहेत महाराज. अवतार धारण केलेले आहे दत्तात्रय प्रभू. कशासाठी आहे दत्तप्रभूचा अवतार आहे का? विश्वाला तारण्यासाठी आहे. विश्वाला एकमेव अवतार दत्तप्रभूचा असा आहे, मारण्यासाठी काहीच नाही मला, कुठंच मारलेले नाही. प्रत्येक जीवाला तारण्याचा अवतार आहे, विश्वाला तारण्याचा. बघा, विश्व तारण्याचं म्हणजे कोणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठी मला. आपण कुठं आहोत? कुठं आहोत आपण? कोणतं आहे गाव? हिप्परगा. हिप्परगा कुठं आहे? मंडल मधूर. जिल्हा कोणता आहे? जिल्हा आहे त्याला कामारेड्डी आहे. हा, कामारेड्डी जिल्हा आहे. कामारेड्डी जिल्हा काही कोणत्या राष्ट्रात आहे? तेलंगणामध्ये. तेलंगणा राष्ट्र कोणत्या देशात आहे? भारत देशात आहे. या भारत देश या विश्वामध्ये आहे. म्हणून दत्तात्रयाचा अवतार कोणासाठी आहे? आम्हासाठी अवतार. हा परमात्माचा अवतार आमच्यासाठी आहे मला, दुसरा कोणासाठी नाही. या विश्वामध्ये आपण आहोत. म्हणून दत्तप्रभूचा अवतार या विश्वाला तारण्यासाठी आहे. म्हणून शांतीबरोबर नाथाने म्हणे, धरी अवतार विश्व तारावया. कसा अवतार धारण केले बघा. अत्रीची अनुसया गरुड. अत्री अनुसया कोण? अत्री ऐका. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करत असते वेळेस या सप्त ऋषीची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या चिंता मानसी करीत असे. काय सामर्थ्य आचार होता. आचरणाला एवढं सामर्थ्य आहे का? तिच्या आचरणामुळे काय झालेलं होतं? स्वर्गाचे सुरवर भीत होते, नवे नवे सूर्य भगवान भीत होते म्हणे महाराज. उष्ण तिला होईल म्हणवोनी मंद मंद तपतसे. काय सामर्थ्य असेल. माता अनुसया रस्त्याने निघालेली असेल. सूर्य भगवान परमात्मा ज्यांना सूर्यप्रकाश ज्यांना शीतल करायचे. उष्ण होय तिला म्हणवणी मंद मंद तपत असे. अग्नी तिला भिवून शीतळ झाला. वायू सुद्धा तिला ज्यांना मंद मंद प्रवत असे. एवढंच नव्हे, माता जर निघालेली असेल महाराज, अशी असणारी पृथ्वी माता सुद्धा मृदू होत असायची. एवढं सामर्थ्य तिच्याकडे होतं. का होतं महाराज? कशाचं सामर्थ्य होतं? पती सेवा करी बहुत. सामर्थ्य आहे मला पती सेवेमध्ये. एवढं सामर्थ्य आहे का? माता अनुसयाने दोन प्रकारचे तपसाधना तिच्या जीवनामध्ये साध्य झालेले होते. दोन प्रकारची तपसाधना. अनुसयाला पाणी मागण्यात आले होतं. पाणी शब्द कानात पडल्यावर माता अनुसया म्हणते याला हातात मुसळ तसंच सोडले महाराज. पाणी आणण्यासाठी केलेली आहे की नाही? मुसळ गेले हातीवरते ते सोडले शेतीच्या तेथे. आनवानी दिगले पती ते उदक झारी ते रवा. हातातलं मुसळ वरच्यावर गेलं महाराज. काय सामर्थ्य असेल हो. अहो, त्या मुसळाला नुसतं अनुसया मातेनं बघण्या सांगण्यात थांब. तिथंच थांबलो हो. कोण? मुसळ. बघा मुसळ कसा असतो माहिती आहे तुम्हाला? कुठं वाकत नाही, नम्र कुठं होत नाही, ताट उभा राहतो बघा, त्याला म्हणतात मुसळ. कधीच वाकत नाही ते मुसळ, नम्र होत नाही ते मुसळ. हा, ते मला वाटतं नाव पडलं काय 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 माणसं कसं हो महाराष्ट्रात काय हो काय सांगा हो. मुसळ असं थांबले म्हणतात. नाव पडलं कोणत्या कोणत्याही थांबते मुसळ, त्याचं नाव मुसळ. तसल्या मुसळावर सामर्थ्य करून दिल्याने माता आणि सयाबाद थांबलो.
नारदाने पाहिले. नारदाच्या मनामध्ये आश्चर्य वाटण्यात आलेलं होतं. नारदाचे जे मुसळ थांबलं पण नारद थांबला गेले. नारदाने उठले तुझे कैलासात गेले. कैलासात गेल्यावर त्याला माता पार्वतीला भगवान शंकराला संवाद झालेला होता. आणि ज्यावेळेस संवाद झालेला आहे त्या संवादामध्ये गोड बोलून आलेले आहे. माता पार्वती माता आपल्या शंभू महाराजाला विचारत आहे, शंभूजी या जगामध्ये कुठेतरी असे असणारे पतिव्रता आहे काय, पाहिलं का? महादेव म्हणले, पार्वती ऐक म्हणले, मला वेळ नाही आणि मी कुठं जात नाही, मला खालचं काय माहित नाही. एक ऐकला म्हणे या पतिव्रताला अनुसया माता पतिव्रता आहे एवढं मी ऐकलेलं आहे. कसं तुला जर ऐकायचं असेल नारद मूर्ती येतात आणि त्यांच्याकडून ऐक म्हणले. मग त्यावेळेस मला नारदाचं आठवण केल्यावर नारद मूर्ती आले. आल्याबरोबर माता अनुसया मातेने ज्यांना नारदाला आसन देण्यात आलेले आहे, बसण्यात आलेले होतं. नारदाला सहज विचारले, काय म्हणे? तो फोन नव्हतं हो म्हणावा, नाही तो कुठं फोन आले म्हणतात ते आवड झाल्यावर सांगायचे का फोन नव्हतं. फोन कशाचे असतात? यंत्राचे. तेव्हा काय होते? मंत्र होते ना. त्या मंत्र शक्तीच्या द्वारे ज्याला एकमेकांशी संवाद झालेला आहे, तिची मात्र एकत्रित झाले म्हणून आले. नारद आले का? हो म्हणे आले. काय सांगितले? तुला सांगितले तेच मला सांगितले. काय करू? काय नाही, विचार करू. विचार असं करायचा म्हणजे अशी एक युक्ती करू की जेणेकरून त्या अनुसाराचं सत्व हरण व्हावं. मग सत्व हरण कोण करील म्हणे? कोण करील? दुसरं कोण करील? मोठी छोटी की नाही? कोण? नवरे. हा मग तिघांनी विचार केला. तिघांनी नवऱ्याला पाठवण्यात आलेलं होतं महाराज. ब्रह्मा विष्णू महेश यानं त्यावेळेस वरून आले खाली. कुठं आले? अनुसया मातेच्या आश्रमात आले. पण कसं आले? देव होऊन आले नाहीत महाराज. ऐका, द्विजरूप धरोईना उभे राहिले अंगणी येऊन आते देखोन अनुसया आले आसोन दिदले वैसावया. ब्राह्मणाच्या वेशात आले. आत्री अनुसयाच्या ठिकाणी सगळे तिन्ही देव ब्राह्मणाच्या वेशात आले. मला काय सामर्थ्य असेल देव देवता सामर्थ्य संपत्ती सर्व असूनही काय झाले? भिक्षुकाच्या वेशात आले. मला तुम्ही पहा, राजा असूनही याला भिकारी व्हावं लागलेलं होतं. असंच एक भिकारी राहता मला नाही. कोण? अहो सर्वातल्या स्वर्गातल्या सर्व देवाला अंकित केलेला राजा होता. रावणाचे नित्यावांगित सुरवर राजाचे समर्थ आहे ना, तो राजा भिकारी राहिला आहे सीता मातेच्या आश्रमात जाऊन. त्याप्रमाणे देवता सर्व याला भिकारी झाले म्हणतात. आणि त्या ठिकाणी येऊन याला अनुसया मातेच्या दारात आले. माता अनुसयाने आत केली, बसण्यात आलेली आहे. काय इच्छा आहे? हे देवाने म्हणाले, माते तुझी इच्छा एवढी आहे आमची एकुलती आणि तू महान पतिव्रता आहेस म्हणे, इच्छा भोजन देतोस म्हणे, म्हणून आम्हाला भोजन घ्यायचं आहे. सांगा महाराज म्हणे. आसन दिले महाराज. काय झालेलं होतं? आसनी वैसता सत्वर मने क्षुधा लागली से फार नग्न हो निधार इच्छा भोजन देईले. काय मागणी असेल? आसनावर बसले. माते आम्हाला क्षुधा लागलेली आहे पण तू लग्न होऊन भजन वाढावी आमची इच्छा आहे. एवढा ऐकल्यावर माता अनुसयाला थोडासा संकोच वाटला. विस्मय चित्तामध्ये केलेली आहे. तरी पतिव्रता असल्यामुळे मला ध्यानात पती आणलेली आहे. मनात पती होता, ध्यानात पती होता म्हणून आत गेलेली आहे आणि पतीचं स्मरण केले. मला स्मरण केल्यावर 2-3 प्रकारची चरित्र आहेत मला. काही ठिकाणी अत्रि महामुनी आत होते, काही ठिकाणी स्नानाला विधी करण्यात गेले. कुठं जरी गेले ध्यानात पती असल्यामुळे याला पती आठवण आलेली आहे. पतीला सर्व सांगण्यात आलेली आहे आणि विचार केले. अत्रि महामुनी म्हणाले, भितोस काय म्हणे? जो उदक आहे तो चरण तीर्थ घे आणि त्याच्यावर टाक. एवढं म्हणल्याबरोबर माता अनुसयाने मला हातात कमंडलू धारण केले आणि त्या कमंडलू मध्ये पतीचं जो चरण तीर्थ आहे तो चरण तीर्थ घेऊन आलेली आहे. येऊन पाहते महाराज. आणि काय केली येऊन? त्या तीनही मूर्ती ज्या जुळले होते ना त्याच्यावर शिकवण्यात आलेलं होतं, उदक सिंचिताची तात्काळ तिरी मूर्ती झाले ती पार स्वाश्यवदन कोमळ करती कोलाल
लेकरं काय करतात म्हणे, आई मला भाकर दे, मला दूध दे, मला तूप दे म्हणतात ती. म्हणत काय करतात, त्या 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 करतात. एक झालं तर एवढं कोल्हा करतोय, तीन तीन होते. तिघ तिघ रडू लागले महाराज. मग अशी अवस्था झाल्यावर काय केली, फार गोड प्रसंग आहे. आज केलेली आहे, पतीचं स्मरण केलेली आहे. मला काय केली, गोड वर्णन आहे पण वेळ कमी आहे. कंचुकी सहित पहिला ठेवून ठेवी न लागता काय केली हो, बाळ घेवली मांडीवरी स्तनपान करी सुंदरी. पाना फुटला ते अवसरी देखोली सती आनंदे मनी. बाळ घेवली धडकरी. असो बाळाला घेण्यात आलेले आपल्या मांडीवर असं वाटतं मला. सो विष्णा सोये कालवित. लेकर काय करतात, हातानेच काय लिहितात म्हणे. हे कालवायची वेळ आली, कोणाचं ऐकून हा हे ध्यान ठेवा महाराज. का पुढीला अशी करुणा छळ सोये छळे अशी छळे आपण बाळपण अति अज्ञान सोये झाले. ही अवस्था झालेली होती तीन देवाची. असं झालं होतं महाराज. बरेच देव झाले, बरेच देव झाले. आमचे त्यांनी गेले, पुन्हा नाही आले. आमचे त्यांनी गेले, पुन्हा नाही आले. कोण म्हणाले, तिघा बायकाने म्हणून राहिले तिथं वरी. म्हणून ना नारद महात्म्य काय झालं होतं म्हणजे तेव्हा पाण्यात घातल्यावर नारद महात्म्य आले बघायला. आश्रमामध्ये आले, नारद महात्म्यावर बघतात देव आलेत म्हणजे भगवंत बघून गेले. तर काय महाराज, ते तीन लेकर पाण्यामध्ये झोपलेले होते. नारद महात्म्य हलू सेवा असं बघतात. काय महाराज, ते लेकर नारद महात्म्याला बघत होते. कसं होत, टुकमुक 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 बघू लागले महाराज. नारद महात्म्य हसू लागले. वा हे गाणं असं बघा, शंकर विष्णूला पाळण्यात झाले लहान कसे टुकूक बघती छान. बघण्या पहिले नारद गेले, वैकुंठामध्ये गेले. पार्वती लक्ष्मी सगळ्यांना सांगण्यात आले, तो माता हो किती दिवस बघते असं म्हणजे. अहो तुमचे पती राहिले नाहीत, आता काय झालंय, बाळक झाले. बाळक त्या पाळण्यात धोका ठेवू लागले म्हणजे. आता काय करावं म्हणे, काय ना तिला शरण राहा म्हणे. आता शरण राहा म्हणल्यावर बाळक झाल्यावर तरी मधलं जावं की नाही. मधलं काय माहित आहे, मध्ये काय राहतं, एवढं एवढं गोरा एवढं, कोणाच्यात आंब्या एवढं, कोणाच्यात लिंबा एवढं, कोणाच्या नारळ एवढं. मला काय म्हणतात अभिमान. हा झाडाचे पान येतात, सांगा सांगा, पाने येतात. नंतर मिरची येते. पानं तिखट का मिरची तिखट, मिरची तिखट राहते. मिरची पाना मागून आली ना, तिखट कशी झाली म्हणजे. आमच्या मागून आली, आम्ही सासू तिनं परवा आली, आमच्यापेक्षा तिखट. तसंच होते तिखट. आमच्यात मध्ये असल्यावर कसं राहिलं तिखट व्हायला. होय गटा अंगाराचा मध्ये ठेवून घेऊन मी सासू किती दिवस पाहिजे. असो हे मी म्हणलं नाही, ते दोघी तिघी म्हणत नाही एकाले. कोण, पार्वती माता, लक्ष्मी माता, सावित्री माता. मग गेले मला आले, आमच्या मातेच्या दरबारात आलेले आहेत, देव थांबण्यात आलेले आहे. आमच्या मातेला आसन दिले, माता काय हवं आहे. आमच्या मातेशी म्हणू लागले आहेत का, आमचे पती तुझ्या दरबारात आलेले आहेत का. आमच्या माते म्हणजे तुमचे पती बघा म्हणजे तो कोणी नाही. परवा आलेत म्हणे, कशासाठी, काय तर कशासाठी आलेत, तू आलेत की नाही. ते होय बघा म्हणजे पाण्यामध्ये घ्या म्हणजे. महाराज ज्या वेळेस ज्या वेळेस सर्व त्या ठिकाणी घेण्यासाठी गेलेले होते, काय सांगावं. तेव्हा पती तैसे करावे पुढती, धन्य तुझी अगाध कीर्ती. पूर्ण सती तू पतिव्रता,
जसे आमचे पती होते ना तशाप्रमाणे करून दे म्हणून विनंती केल्यावर याला माता अनुसाला चरण उदक आले पतीचे आणि या तिन्ही देवावर टाकल्याबरोबर जैसे होते तैसे झाले. देवाने प्रगट झाले. माता अनुसाची विचारण्यात आली होता माग म्हणले वरदान. माता अनुसा म्हणजे देवा बरेच दिवस झाले देवा तुम्ही या पाळण्यामध्ये राहिलेले आहेत ना आणि माझ्यामध्ये वात्सल्य निर्माण झालेलं आहे देवा माझ्यावर एवढी एक कृपा करा की तुम्ही जेणेकरून तुमचे तीनही रूप या ठिकाणी वास्तव्य असावं आणि ते रूप माझ्या पोटी जन्माला यावं एवढी विनंती केल्यावर देवाने काय केले आहे का देवता काय करण्यात आलेले आहेत तिन्ही देव एकत्रित झाले. तीन देवाची आत्मा एक झालेली आहे. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती आहे की नाही त्रिगुण काढण्यात आलेले होतं. त्रैमूर्तीचे सत्प्रकार मूर्ती केली असे निर्वाण नाव ठेवले ऐसे झाड दत्तात्रय अवधूत असं नाव ठेवले महाराज. आणि तीन गुणाची आत्मा एक करून माता अनुसयाच्या हृदयामध्ये वास केले तर तेच नाच आहे फार गोड बोलते. अत्रीची अनुसया गरोदर असा काळ आलेला होता. सर्वांना ज्याला आलेले आहेत ना एक थोडं या ठिकाणी आपण भजन घ्यायचं आहे. एक प्रमाण आहे ते प्रमाण झाल्यावर आपल्याला पुष्पवर्षा करायचा आहे. ऐका नाथ राणी जे वर्णन केले थोडक्यामध्ये सांगायचं आपल्याला असं ठेवले गर्भवासात परमात्मा तीनही रूपाने ज्या वास्तव करण्यात आलेले आहेत ना ऋतुकाल हे निर्गुण निराकार असणारा परमात्मा साकार आलेला आहे. त्याचं वर्णन ज्याला नाथ राणी एका ठिकाणी वर्णन केले काय म्हणतात एका जनार्दनी